राष्ट्रीय ओबीसी महासंघ अध्यक्ष बब्बन राव तायवाड़े ने पत्रकारों से बातचीत करते हुए कहा कि ओबीसी आरक्षण हमेशा टांग की तलवार की तरह रहेगा। उन्होंने कहा कि यह खुशी की बात है कि चल रही और आगामी चुनाव को मद्देनजर रखते हुए आज स्थिति अनिश्चित है। 27% आरक्षण के चुनाव साथी हैं और तायवाड़े ने आगे बताया कि 21 जनवरी को अगली सुनवाई के बाद सर्वोच्च न्यायालय के निर्णय के अनुसार चुनाव होगा। उन्होंने कहा कि यह ओबीसी समाज के लिए राहत की खबर है और राजनीतिक उम्मीदवारों को भी फायदा होगा। अंत उन्होंने कहा कि हिवाड़ी सत्र में 274 D6 और 274 T6 में सुधार करने के लिए निर्णय दिए जाएंगे। नक्कीच टांगती तलवार राहणार आहे, कारण यापूर्वीचा जो निकाल होता त्यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून 2022च्या नियमाप्रमाणे निवडणुका घ्या अशा प्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आणि त्या निर्णयाप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने या निवडणुका घोषित केलेल्या आहेत। पण आज आनंदाची गोष्ट अशी आहे सर्व ओबीसी समाजाकरता की ज्या नगरपंचायत नगर परिषदाच्या निवडणुका येत्या 2 तारखेला होऊ घातलेल्या आहेत आणि महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा थोड्याच दिवसामध्ये होणार आहे। अशा वेळेस 27% ओबीसीला आरक्षण देऊन निवडणुका घेण्याचा महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारची स्थगिती आजच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नाही आणि त्यामुळे या निवडणुका 27% आरक्षणा सहज होणार आहे। पुढील सुनावणी पुढच्या 21 जानेवारीला होणार आहे। पण एकदा ह्या निवडणुका पार पाडल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाचे स्वतःचेच हे निर्णय होत असल्यामुळे पुढे सुद्धा त्या निवडणुका रद्द होतील असं मला वाटत नाही। कारण परवा मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे संकेत दिले होते की ओबीसी समाजाला सुद्धा 27% आरक्षण कसं देता येईल याच्यावरती आमचा विचार सुरू आहे आणि म्हणून तशा प्रकारचा विचार सुरू असल्यामुळेच आज या कोणत्याही निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही। हा संपूर्ण ओबीसी समाजाकरता फार मोठा दिलासा आहे आणि त्यामुळे 27% आरक्षण होऊन ओबीसी समाजातील सर्व इच्छुक राजकीय उमेदवारांना त्याचा लाभ होणार आहे। परंतु पुन्हा मी एकदा आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती करू इच्छितो की 21 जानेवारीच्या पूर्वी आता जे लोकसभेचं हिवाळी सत्र होणार आहे त्या सत्रामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एक बिल पारित करून संविधानाच्या कलम 243 D6 आणि संविधानाच्या कलम 243 T6 मध्ये अमेंडमेंट करून ही जी धाकधूक आहे ही कायमस्वरूपी संपवावी आणि अमेंडमेंट करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला 27% आरक्षण देता येईल असं अमेंडमेंट करून कायमस्वरूपी दिलासा या 60% ओबीसी समाजाला केंद्र सरकारने द्यावा। म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार दोन्ही ओबीसीच्या मागे उभा आहे असं आम्ही समजू। आता जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पुढील सुनावणी आणि एक वाढीव बेंच समोर करू असं म्हटलं आहे आज, तर त्यामुळे तोपर्यंत जिल्हा परिषद आणि निवडणूक